दंड प्रणाम. महाबाबू, आपण दृष्टांतावर भाष्य करत आहोत. तर आपले म्हणजे 54 दृष्टांत झालेले आहेत. आता आपण 5व्या दृष्टांतामध्ये पदार्पण करत आहोत. तर 5वा दृष्टांत आहे वानरीचा. तर याचा लापणिक आहे एकी दृष्टीचे वाया गेला म्हणते. म्हणजे पाहताना आपण वाया गेलो, एक माणूस वाया गेला असं वाटतंय आपल्याला. जो पारमार्थिक माणूस आहे तो बघताना आपण त्याच्याकडे बघतो तर तो संसारामध्ये कफलक असतो, गरीब असतो आणि तो संसार नीट करू शकत नाही, संसार भला होत नाही त्याचा. तर तो वाया गेला असं आपल्याला वाटतंय. पण परमेश्वर धरलेला, परमेश्वराची कास त्यानं जर धरली तर तो कधीही वाया जाऊ देत नाही, वाया जात नाही, जैसा वानरी याचा. तर एक वानरी असे, एक वानर असते, ते ऐल खांदीवरून पैल खांदी जाय, ह्या खांदीवरून त्या खांदीवर जातं आहे, पैल खांदी ह्या त्या खांदीवर ह्या खांदीवर येतं आहे. आणि त्याच्याजवळ एक लेकरू असते, त्याचं पिल्लू असते. आणि ते देखतेचे आपल्याला वाटतं आहे की हे पडण असं वाटतंय आपल्याला. कारण ती बाई, ती वानरी ह्या फांदीहून त्या फांदीवर उड्या मारती आणि तिनं काय त्या लेकराला धरलेलं नसतंय, पण त्या लेकरानं मात्र त्या वानरीला पक्क धरलेलं असतंय. आपल्याला वाटतं हे पडतंय, पण धरती परी तेच जाणे. आपण कसं धरावं हे त्या पिल्ल्याला माहिती आहे. आणि सुटते सूत्र न सुटते सूत्र तेच जाणे. आणि न सुटतं सूत्र सुटू नये, हे लेकरू सुटू नये, पडू नये, हे सूत्र ती माया जाणते, तिचे माय जाणते, ती वानरी जाणते. तैसे अनुसरती परी जीवे जाणावी, तशी जीवानं अनुसरावं परमेश्वराच्या ठिकाणी. अनुसरती परी जीव कसं अनुसरायचं हे त्यानं जाणावं. आणि नरक चुकीती परी परमेश्वर जाणते, आणि नरक चुकीती परी ते परमेश्वर जाणतात. मायबापू, हा अतिशय सुंदर दृष्टांत दिला देवानं. याच्या पुढचा दृष्टांत आहे माकोड्याचा. तर त्याचं लापणिक आहे धरणे ते ऐसे. कसं धरावं तर धड तुटलेही परी जीवे परमेश्वरा ते न सोडावे. बरं, धोड तुटलं आपलं तरीही आपण परमेश्वराला सोडू नये, तेच त्या लाभाची प्राप्ती होईल. आणि तोच माणूस त्या परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो आणि तिथलं सुख अनुभवू शकतो. जैसा माकोड्याचा. तर माकोडा म्हणजे मुंगळा, माकोडा असे तो जीवन पाहे आणि त्याचं खाद्य पाहत होतो. आणि तयाचे जीवन असूद, त्याचं जीवन म्हणजे रक्त असूद जीवन सापडे आणि धरी. तो झाडीचा धडेना तोडीचा तुटेना. त्याने एकदा माणसाला धरलं की तो तोडलं तरी तुटत नाही, आणि ऐसाही झाडीचे तरी धड तुटे परी झाडेना. पण अर्धा तुटून येतो पण तो सोडित नाही. तैसे जीवाचे जीवन परमेश्वर. तसे जीवाचं जीवन काय आहे परमेश्वर. शरीरे झाडावे ना आणि मानसिके तुटावे ना, जीवन न सोडावे. शरीर झडं काही झालं तरी तर परमेश्वराला सोडू नये. म्हणजे पडेतो करावे आणि मरेतो धावावे. पडेतो धावावे, मरेतो करावे, असं सर्वज्ञाने आपल्याला सांगितलेलं आहे. मायबाबा, याच्या पुढचा दृष्टांत आहे व्यतिपाताचा. तर त्याचा लापणिक आहे एक वायाच विण उबगले जाती परी जाती ते तया लाभाची चुकती. एक काम नाही, धाम नाही, परंतु व्यर्थच उबगले जातात आणि मग ते त्या लाभाला चुकतात. परमेश्वरासाठी परमेश्वराला धरतात, परमेश्वर चिंतन करतात, परंतु सोडून देतात. परमेश्वर चिंतन करणं सोडून देतात आणि म्हणून ते त्या प्राप्तीच्या लाभाला चुकतात. जैसा व्यतिपाताचा. कोणी एक व्यवहाराचे एक श्रीमंत माणूस असतो, तथा राहो किंवा राजा असतो, तो ब्राह्मणाशी व्यतिपात दे. त्याला एक व्यतिपात नावाचं काय असतंय मुहूर्त, त्या मुहूर्तावर तो राजा किंवा बडा श्रीमंत माणूस गरीब लोकांना दक्षिणा देतात, ब्राह्मणाला दक्षिणा देतात. तयाचा दारवंठा ब्राह्मण राखत असते. मग तो त्याचा दिवाणखाना असतो, त्या दिवाणखान्यात येऊन ब्राह्मण बसतात. तो घरात असतो तिकडं, तो सारी खेळत असे का निजेला असे, किंवा झोपलेला असतो किंवा सारीपट खेळतो. तर एखादा एक उपागला जा आणि त्यातला एक माणूस असतो ब्राह्मणातला,
तो म्हणतो जाऊ द्या, केव्हा तो राजा येईन आणि केव्हा आपल्याला देईन, आणि जाऊ द्या मग आपण नाही तर नाही. मग तो उबगतो आणि केव्हा फळ मोडेल आणि केव्हाच येईल ऐसे म्हणून उभागला जाय, आणि तो फळ मोडे का चे, आणि मग तो जातो निघून, आणि मग फळ मोडतं म्हणजे ते खेळण्याला ते संपत आहे, किंवा त्याला जाग येते, आणि ते किंवा तो जागतो, तो आंघोळी स्नान देवपूजा करी ब्राह्मणाशी विधी पाळते, आणि मग तो आंघोळ देवपूजा करतो, दिवाणखान्यात येतो, आणि त्या ब्राह्मणाला विधिपात देतो. तो तया ब्राह्मणाशी उत्पादते, तो तया लाभा चुके, आणि जो उबगून गेला तो तया लाभाला चुकतो. तैसे परमेश्वर औदास्य स्वीकारली असती का पोहडली असती. परमेश्वरानं एखादा भरोसाचा जीव जर भरोशानं उद्धारणारा जीव प्रमादी झाला तर परमेश्वर खंत येते परमेश्वराला, आणि मग त्यावेळेस खंत आल्यावर किंवा किंवा पौडली असते किंवा निद्रिस्त असतात तर असते अनुसारला असे तो म्हणे औदास्य परिहारेल, आणि अनुसारला जो माणूस असतो तो म्हणजे जाऊ द्या केव्हा परमेश्वराचं औदास्य परिहारण, आणि केव्हा ते उठतात, आणि म्हणून तो बाहेर जाईल आणि तो निघून जातो तिथून. तो औदास्य परिहारे का पोहू पडे ती, तो तया लाभा चुके, जैसे मादायसे मालगाठीच्या लाभा चुकली. तर माय बाबा असा सुंदर दृष्टांत देवानं याच्या पुढं आहे दृष्टांत कोलाचा. तर त्याचा लापणिक आहे, एक शारीरे मानसिके दुःखे ईश्वरापासून पाविती परत्रशीतना, ते ब्रह्मविधी पावते. परमेश्वराच्या सन्निधानी जीव असतात, माणसं असतात. तर काही आता परमेश्वराच्या सन्निधानी म्हणल्यावर तिथं ते त्रासतात, शारीरिक मानसिक दुःख त्याला होते तिथं, आणि ते सोडून जातात, ते मग त्या लाभाला पावत नाहीत परमेश्वराच्या. पण जे शारीरिक मानसिक दुःखे सहन करतात, ईश्वरापासून होणारे शारीरिक मानसिक दुःख सहन करतात, ते त्रसत नाहीत, ते त्याला ते ब्रह्मविधीचे अधिकारी होती, आणि त्यांना मोक्ष मिळतो. असं मायबापा सर्वज्ञाच्या सन्निधानी बरेच लोक होते, परंतु 15 लोकांचं नाव अनुसारल्याच्या यादीत आलेलं आहे. तर ते त्रसले नाही आणि सोडून गेले नाही, त्यामुळं त्यांचं नाव आलं यादीत, आणि जे सोडून गेले त्याचं नाव यादीत आलं. जैसा कोलाचा कौनी एक आचार्य असे, एक आचार्य म्हणजे गुरु असतो, तर तो गुरु तो आपल्या शिष्याशी सराव शिकवतो. तर सराव देता चुके, आणि सराव देताना म्हणजे हे करताना चुकतं विद्यार्थी एखादा, तर तेथे कोल हानी म्हणजे छेडी मारतो का मेळीची शिव देतो का, नाही तर मग पत्नीवर शिव देतो, तयाशी घायखंडी आहे. आणि मग एक असतो त्याला ते फार म्हणजे ते काही सहन होत नाही त्यानं शिव्या दिलेल्या, आणि मारलेलं त्या पोराला, आणि एखादा एक तरसला जाय आणि तो जातो निघून, मग तरसं तो निघून जातो, आणि 7-5 दिवसाला मागोता येतो पुन्हा त्याला भेटायला, पुन्हा येतो मागोता भेटायला. मग तो गुरु जो असतो त्याला खडीवाची पासोडी बसव घाली, आणि मग चांगली सतरंजी त्याला बसायला टाकतो. या राणेव, आणि मग तो या राणेव बसा का पाया पाऊल होत असे कसे काय आले बाबा. तैसे सन्निधानी असतात शारीरिक मानसिके दुःखे साहती, जे सहन करतात ते ईश्वराच्या पदा योग्य होते, ते ईश्वराच्या पदाला प्राप्त व्हायला योग्य होतात, आणि जे न साहती ते नव्हे ते नाही होऊ शकत. बाबा याच्या पुढचा दृष्टांत आहे ईसाळवाचा. त्याचं लापणिक आहे, एके त्रसिती ना, त्रसत नाहीत परंतु आज्ञाभंग करतात, आज्ञा पाळत नाहीत. जशी मादायचा आज्ञा पाळत नव्हती, जसे दादोस आज्ञा पाळत नव्हते, देवाचं ऐकत नव्हते, तर त्यामुळं त्यांचं भलं झालं नाही. तर पण त्या ते परमेश्वर आवडते, त्याला परमेश्वर आवडतात. जैसा ईसाळवाचा कोणी एक ईसाळवा असेल, तो आपली स्त्रियेची आज्ञा करी, म्हणजे रेग काढी. एक ईसाळ माणूस असतो म्हणजे संशयखोर, आणि तो त्याच्या पत्नीला सांगतो की बाहेर जायचं नाही, रेग काढतो, आणि तो तिच्या दारावरून वऱ्हाड जाय, आणि तेवढ्यातच काय होतं, तिच्या दारावरून एक वाजत गाजत वऱ्हाड जाते, तिच्या दारावरून उऱ्हाड जाय. शेजिया सायलिया असती ती या पाहू येते, तिच्या मैत्रिणी असतात त्या बघायला येतात. मग ते शेजिया सायल्या ते पुसे, हा हो नवरी केवढी असे, नवरी केवढी आहे, नवरा केवढा आहे, काय लिहिलं त्यानं, काय नेसलं त्यानं, काय घातलं,
आणि नेवरा केवढा आहे त्या म्हणतात ये ना तू आणि पाय ना तू स्वतः येऊन भिंती आडून काय पाहते. तर ते म्हणे नाही हो आई, माझे निवड ते मग आज्ञा केली, माझ्या पत्नीनं मला आज्ञा केलेली आहे. आणि मग ते म्हणतात ते तुला का बघायला आहे का. तर ते म्हणे नाही हो आई, त्याची दृष्टी तर माझ्यावरच असते. तसे शेज्या शेज्या म्हणते वासनिक, शेज्या म्हणजे वासनिक आणि सायलिया म्हणते प्रमादी. तर हे प्रमादी आहे आणि वासनिक काय म्हणतात अनुसरलेल्या माणसाला न कांजी भाजी खाला. पण परमेश्वरानं आज्ञा केली आहे अनिष्ट, अविधी, हिंसा, न्याय आणि धर्म असे 4 निषेध सांगितलेले. अनिष्ट म्हणजे भिक्षा व्यतिरिक्त कांजी भांजीचं सेवन करायचं नाही. आणि हे तर वास्तिका आणि प्रमादी म्हणतात ये कांजी भाजी खायला. तर मग कांजी भाजी खावे, पण कांजी भाजी खाल्ली जे ओकटे होईल ते तोच जाणत असतो. तर तोच जाणत असतो, तो जो अनुसरलेला पुरुषच जाणत असतो. आणि तो काही जो चांगला खराच परमेश्वर चाड आहे त्याला परमेश्वर प्राप्तीची, तो त्या वास्तिकाच्या आणि त्या प्रमादीयाच्या नादी लागत नाही आणि आपल्या परमेश्वराची आज्ञा मोडत नाही आणि तो माणूस परमेश्वर प्राप्तीला योग्य होतो. पण जो वास्तिकाची ऐकतो, प्रमादीयाचं ऐकतो, तर तो माणूस परमेश्वराच्या पदाला जावायला योग्य होत नाही माझ्या बापू. तर याच्या पुढचा दृष्टांत आहे झाडेलिया पुसेलिया पशुचा. त्याचं लापणिक आहे एक स्वच्छ त्रसले जाती तया ते परमेश्वर त्रसित द्या. एक त्रसून जातात पण त्याला जास्त त्रासित नाहीत, परमेश्वर राहू देतात. जैसे झाडलिया पुसिलिया पशुचा. पशु असे ते झाडी जे पुशी जे तरी सावमे, त्याला जर आंबाळं चोंबाळं तर ते जवळ येतं आहे आणि वरी मान घाली मग बाणीला चोभाळलं आपण तरी मग ते जातच नाही आपल्याला सोडून ना. थैक म्हणजे तरी परते जाय आणि त्याला जर हाडीक जिरीक केली तर तो आपल्याजवळ उभा बी राहत नाही, परते जातो. तसे जीव आहे तर झाडीले पुसिले वाहती, त्रसले तरी झाडीले पुसिले वाहती आणि त्रसले तरी जाते. झाडीला त्याला पुसलं तर ते राहतात धर्मात आणि नाही तर मग सोडून जातात. परंतु आपण तसं त्या लोकांना त्रसू दिलं नाही पाहिजे, कारण ते इकडं आहेत तर कसे तरी ईश्वर धर्मात आहेत. मग इकडून जर गेले त्रसून गेले तर ते सर्वधर्मत्व ब्राह्मणत्व पत्करते आणि त्याचा दोष आपल्याला लागत. त्यामुळं माय बाबा तशाला राहू द्या, जे म्हणजे कांजी भांजी खात असतील खाऊ द्या, म्हणजे पण तशाला देखील सांभाळून घ्या आणि त्याला जाऊ देऊ नका. देवता प्राप्तीला देवतेच्या भक्तीकडे त्याला ढकलू नका, असं सर्वज्ञानं सांगितलेलं आहे आपल्याला. तर इथून पुढचा दृष्टांत आहे मग हो सामान्य स्त्रीचा. एक अवघे जन्म देते, काही संपूर्ण जन्म परमेश्वराला देतात आणि तोकडेची अवघे जन्म देत नाहीत. अवघे जन्म संसारच करत राहतात आणि तोकडे दे आणि नंतर संसाराचा अर्धमार्ध झाला की पुन्हा मग परमेश्वराला शरण जातात. तर तेही त्या लाभाते पावते आणि ते पण त्या लाभाला पावतात, जैसा सामान्य स्त्रियेचा. तर कौनी एकी सामान्य स्त्री असे एक वेश्या असते, तिचे जगाचे कवडे खाता जन्म जाय आणि ती ते धंदा करती आणि लोकांना लुबाडती जन्म जाय. ते जरी शेवटी एकाची होय आणि ती जरी शेवटी का होईना पण एकाच माणसाच्या जीवावर जर राहिली ती तरी पतिव्रतेचे लोक होती, तर तिला पतिव्रता म्हणतात लोक. आणि जर त्या सरशी अग्निप्रवेश केली आणि पती वारल्यानंतर त्याच्या संग जर ती अग्निप्रवेश केला तिनं तर तिला सतियाचे लोक होती, सती म्हणतात तिला लोक. तसे बोधवंताचे जीवन विषय व्यवहारात जाय. एखादा ज्ञानी आहे आणि त्याचे जीवन जर विषय व्यवहारात गेलं आणि शेवटी तो जर परमेश्वराला अनुसरला शरण निघला तर प्रथम त्याग याच्या पातीला बसतो. माय बापू असं एवढं महत्त्व म्हणजे आपल्या आचरणाचं आहे, अनुसरणाचं आहे. अनुसरण आपण अर्धवट संसार करून किंवा छप्पनीच्या आत जरी आपण अनुसरण घेतलं तरी बी आपल्याला म्हणजे प्रथम त्यागी याच्या पंक्तीला आपण बसू शकतो, असं सर्वज्ञानं सांगितलेलं आहे माय बापू. त्यामुळं अनुसरा आणि अनुसरून परमेश्वराला शरण जा, अनुसरा आणि पुनसंबंध प्राप्त करून घ्या, अशी एवढी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.